ज्या पेशंटमध्ये वारंवार IVF करूनही त्यांचं IVF फेल होते आणि ज्यांना सक्सेस भेटत नाही IVF मध्ये, अशा पेशंटमध्ये आपण एंडोमेट्रियल स्क्रॅचिंग नावाची उपचार पद्धती लागू करतो. एंडोमेट्रियल स्क्रॅचिंग म्हणजे काय? आपल्या भाषेमध्ये थोडक्यात कृत्रिमरित्या गर्भपिशवीच्या मधल्या आवरणाला जखम करणे, कृत्रिम जखम करणे. आपल्या शरीराचं वैशिष्ट्य आहे की कोणत्याही ठिकाणी जखम झाली तर ती जखम भरण्यासाठी शरीर रिस्पॉन्ड करतं, तिथं केमिकल्स तयार करतं, तिथं थोडीशी सूज येते आणि तिथली जागा चांगली बनते आणि त्याच्यातून ती जखम भरण्यासाठीची प्रोसेस सुरू होते. एक्झॅक्टली हीच गोष्ट गर्भधारणा सक्सेसफुली होण्यासाठी आपण वापरतो. म्हणजे आपण गर्भपिशवीमध्ये सोडण्याच्या 1 महिना अगोदर त्या स्त्रीच्या गर्भपिशवीमध्ये जी एंडोमेट्रियम आहे, जे आतलं आवरण आहे, त्याच्यामध्ये कृत्रिमरित्या छोटीशी जखम किंवा स्क्रॅचिंग करतो. ही एंडोमेट्रियल स्क्रॅचिंग केल्यामुळं गर्भधारणा होण्याचे चान्सेस आपले वाढतात. तर ही सुविधा आपण आई टेस्ट ट्यूब बेबी सेंटरमध्ये उपलब्ध केलेली आहे. त्यामुळे तुमचा IVFचा सक्सेस रेट नक्कीच जास्त आहे.